नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। JNPA बंदरातील चालकांना करावी लागते गटारातील पाण्यात आंघोळ। JNPA बंदरातून देश परदेशात मालाची आयात निर्यात करण्याचे महत्त्वाचे काम हे कंटेनर, ट्रेलर, ट्रक वाहनांचे चालक करत आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात देशाला आर्थिक चलन हे बंदरातील व्यवस्थापन तसेच वाहन चालकांच्यामुळे मिळत असते। परंतु त्या वाहन चालकांना JNPA बंदर परिसरातील गटारातील पाण्यात आंघोळ करण्याची जर वेळ येत असेल तर ते दुर्दैवच म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहे। देशाला आर्थिक चलन मिळवून देणारे JNPA बंदर व या बंदराच्या देखरेखीखाली या ठिकाणी निर्माण झालेले इतर खाजगी बंदर तसेच कंटेनर गोदामे आहेत। या ठिकाणाहून देश परदेशात मालाची आयात निर्यात करण्याचे महत्त्वाचे काम हे कंटेनर, ट्रेलर, ट्रक वाहनांचे चालक करत आहेत। अशा वाहन चालकांच्या आरोग्याची तसेच त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम हे बंदर व्यवस्थापन तसेच कंटेनर गोदामाच्या मालकांचे आहे। परंतु सदर वाहने चालकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बंदर व्यवस्थापन तसेच कंटेनर गोदामाचे मालक हे करत असल्याने त्यांना उघड्यावरील अन्न खावे लागते। त्याचबरोबर सध्या तर सदर वाहन चालकांना गटारातील घाणीच्या पाण्यात आंघोळ करण्याची वेळ येऊन ठेपल्याचे भयानक चित्र समोर येत आहे। तरी देशाला आर्थिक चलन मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कंटेनर, ट्रेलर, ट्रक वाहन चालकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बंदर व्यवस्थापन व गोदाम मालकांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी ठाकूर यांनी केली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगेकर सह तृप्ती भोईर, उरण।